हाय, मी मयुरी निगुडे. हा माझा मुलगा वरद निगुडे. हा 13 वर्षाचा आहे. ह्याला ॲलर्जीचा त्रास होता, म्हणजे त्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्याला सर्दी व्हायची. सकाळी 6 वाजता 5 वाजता त्याला शिंका आणि सर्दी सुरू व्हायची आणि बरोबर संध्याकाळी 6 वाजता पण त्याला सर्दी आणि शिंका सुरू व्हायच्या. हे ॲलर्जीचे सिम्पटम्स त्याला कंटिन्यू जूनपासून, म्हणजे रेनी सीझन आणि विंटर सीझनमध्ये कंटिन्यू राहायचे. मग आम्हाला दर महिन्याला हॉस्पिटलमध्ये त्याला न्यावं लागायचे, मेडिसिन द्यावं लागायचे. परत आफ्टर 1 मंथ तेच रिपीट व्हायचं. तर मग ह्याचा त्याच्या हेल्थवर पण परिणाम. मग आम्ही डॉक्टरांकडे डॉक्टर वसीम चौधरी दाखवावं. तर 23 नोव्हेंबरला आम्ही त्यांच्याकडे घेऊन आलो होतो. तेव्हा त्याला सिम्पटम्स असे होते की फुल त्याच्या डोळ्यामध्ये ॲलर्जी होती, नाकामध्ये ॲलर्जीचं हे होतं की त्याला खूप सर्दी व्हायची, डोळ्यातून पाणी येत होतं, त्याची चेस्ट फुल कफ झाला होता त्याला आणि ती ॲलर्जी त्याला अस्थमामध्ये त्याला कन्वर्ट झालं होतं. तर इतका सारा त्रास होता त्याला. मॅडमनी त्याची हिस्ट्री घेतली, सरांनी डॉक्टरांनी त्याला मेडिसिन वगैरे दिले, काही पथ्य फॉलो करायला लावले, डाएट फॉलो करायला लावला आणि पहिल्या 5 दिवसामध्येच त्याची ॲलर्जी कम्प्लिटली रिकवर झाली त्यातून. आणि तो 30 दिवसाच्या आत मला असं वाटतं की तो कम्प्लिटली रिकवर झाला आहे. त्याला आता परत हा त्रास कधीच आयुष्यात होऊ शकत नाही आणि मी खूप हॅप्पी मदर आहे. सरांचे खूप खूप थँक्यू की त्याला इतक्या लवकर इतका छान इफेक्ट आला.